बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात करत धुमाकूळ घालणाऱ्या सूत्रधार स्वप्नील पाटील याच्या एसपी गँग मधील 11 जणांच्या टोळक्यावर पोलिसांनी आज मोकाची कारवाई केली। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि करवीर पोलिसांनी या गँगचा पर्दाफाश केला होता। गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळीवर मोका लागण्याची ही राज्यातील पहिलीच कारवाई ठरली आहे। या कारवाईमुळे संबंधित गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत। कोल्हापुरातील करवीर तालुक्यामधील परिते इथल्या शाहूनगर परिसरातील भोगावती सहकारी साखर कारखान्याजवळ बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीवर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती। यात सापडलेल्या सूत्रधारासह एजंट आणि गुन्हेगारांनी गर्भलिंग निदान तपासणी करण्याबरोबरच अनेक गर्भपात केल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं होतं। या टोळीचा बालिंगा इथला सूत्रधार स्वप्नील पाटील याच्या एसपी गँग मधील या टोळक्यावरती 2020 ते साधारण 2026 या कालावधीत करवीर पोलीस ठाण्यात 7 गुन्हे, जुना राजवाडा पोलीस ठाण्यात 1 गुन्हा, राधानगरी पोलीस ठाण्यात 2 गुन्हे, बुधरगड पोलीस ठाण्यात 1 गुन्हा असे एकूण 11 गुन्हे दाखल झाले होते। या गँगचा बंदोबस्त करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी या टोळीच्या विरोधात मोकाची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांच्याकडे पाठवला होता। या प्रस्तावाची छाननी करून पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी पुढील कारवाईसाठी हा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे सादर केला होता। त्याला विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी मंजुरी देऊन मोका कारवाईचे आदेश आज निर्गमित केले आहेत। मोकाची कारवाई झालेल्यांमध्ये एसपी गँगचा टोळी प्रमुख स्वप्नील पाटील याच्यासह महेश पाटील, श्रीमंत पाटील, विजय कोळसकर, प्रशांत जाधव, दत्तात्रय पाटील, ओंकार कराळे, सुनील पाटील, अनिल टिपुगडे, शिवप्रसाद पाटील आणि अश्विनी शिंदे अशा एकूण 11 जणांचा समावेश आहे। अवैध गर्भलिंग तपासणी तसंच गर्भपात करणाऱ्या टोळीवरती झालेली ही मोकाची कारवाई राज्यातील पहिलीच कारवाई ठरली आहे। त्यामुळे संबंधित गुन्हेगारांमध्ये या मोक्याच्या कारवाईची दहशत निर्माण झाली आहे।